बुलढाण्याच्या खामगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुरू आहे, थेट तिकडे जाऊयात। तुमच्यापैकी त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला होता की नव्हता मला एकदा सांगा। होतं हो, नाही तर नाही। उघड नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती? सोयाबीनला भाव, कापसाला भाव मिळाला होता की नव्हता? नाही नसेल तर नाही सांगा। म्हणजे पहिले जे काय मिळत होता 2.5 वर्षात आणि आता किती मिळतोय? मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर। म्हणजे मोदींना असं झालेलं की तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा। बाकी जनता मेली काय जगली काय माझं काही जात नाही, पण तुम्हाला मी 2075 साली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन। किती साली? 2075, 2047। अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला। आजच्या रात्री मी काय खायचं? तुम्ही 2047 दाखवत आहात। जरा थांबा रे, जरा थांब ना। मला भाषण करायला बोलवलं तर मला बोलू दे ना। 2047 साल तुम्ही आम्हाला दाखवताय, पण तुम्ही सगळेजण हुशार आहात। कारण जे फोन तुम्हाला सुद्धा येत असेल, भाजपा कार्यालयातून बोलतोय, येत आहेत ना? मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला नमो सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही? अरे नाही तर फोनवाला म्हणतोय हो मिळाले, पण त्याच्या पुढचं असं आहे की तुमच्यासारख्याच काही कोटी लोकांना याचा लाभ मिळालाय। मग तुम्ही भाजपला परत मतदान करणार का? हे मात्र तो फोनमध्ये सुद्धा बोलतोय नाही। आणि तो पुढे विचारतोय काय म्हणून करू मतदान? माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे, कापसाचा भाव कमी झालेला आहे। माझं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात, शेतमालाला दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार होते, ते उत्पन्न दुप्पट नाही झालेलं। अवकाळी येतोय, कधी दुष्काळ येतोय, कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती चढतोय। काय म्हणून मी तुम्हाला मत देऊ हे मला सांगा। नमो सन्मान योजनेचे पैसे मिळाले, ठीक आहे, किती मिळाले? 6000। मग तो शेतकरी त्याला विचारतो, त्या महिलेला विचारतोय की अहो तुम्ही मला सांगा, आम्ही शेतकरी 1 लाखाचं खत विकत घेतो, बरोबर? साधारणतः वर्षाला किती तुमच्या पिकाप्रमाणे तुम्ही घेत असाल, पण 1 लाखाचं खत घेतलं तर 18% त्याच्यावरती जीएसटी लागते। किती टक्के? म्हणजे बरोबर बोलतो ना मी? मग 1 लाखाचं खत घेतलं तर जीएसटी किती झाली? 18,000। आणि तुम्हाला खात्यात किती देत आहेत? 6,000। म्हणजे मोदी बाबांच्या खिशात किती गेले? 12,000। मग तुमच्या खिशात हात घालून तुमचे 12,000 नेत आहेत आणि 6,000 तुम्हाला भीक म्हणून देत आहेत। नमो सन्मान, अशा माणसाचा सन्मान तुम्ही परत करणार? कशासाठी करायचं? या विदर्भामध्ये मला आठवतंय की आपलं सरकार असताना आपण उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न करत होतो। अगदी म्यानमध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अगदी सिंचनाच्या कामासाठी गोसीखुर्द मी स्वतः गेलो होतो। गोसीखुर्दमधनं पाणी पश्चिम विदर्भापर्यंत कसं आणायचं, नाग नदीचं सौंदर्यीकरण कसं करायचं, आपलं सरकार असताना कधी आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं ना। नागपूर मधली मेट्रो बंद पडू दिली, काही केलं नव्हतं, सगळं चालू होतं। अगदी आपली बोलणी चालू होती टाटा एअरबस सुद्धा नागपूरमध्ये किंवा विदर्भात आणायची। मग तुमच्या गावात जर का आले पंतप्रधान चुकून, कारण आता येतील, आपली सभा बघितलं ते नक्की येतील, यावंच लागेल आणि तुम्हाला सुद्धा निरोपाचा रामराम त्यांना करावाच लागेल। पण विदर्भामध्ये 10 वर्ष मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात। गेल्या 10 वर्षामध्ये 1-2.5 वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास 7.5 वर्ष तुमचंच डबल ट्रिपल चौपल किती इंजिन लावायची ती लावा, त्या इंजिनातून धुराशिवाय काही निघालेलं नाहीये। पण किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा, आणि किती माझ्या शिकलेल्या सवरलेल्या विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या, त्याचा पहिला हिशोब द्या। म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्यांना खुश करत,
नाही त्याचं काय करायचं तुम्ही करायचं. कारण मी काय बोललो तर लगेच अंगाचा तिळपापड होतो. पण आता करू काय. पण तुम्ही शेतकऱ्यांना कधी त्यांचं शेतीमालाचं किंवा शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न आहे 2014 साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. पीक विमा तुम्हाला मिळतोय. मग पीक विमा मिळत नाही. जे 18,000 खातायत त्यातले 6,000 तुम्हाला देऊन 12,000 पुन्हा वरच्यावर खातायत. शेतमालाला भाव देत नाहीत. कधीतरी निर्यात बंदी, कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात आयात काय वाटेल ते करतायत आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकतायत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही. तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे तरुणी आहे तिला नोकरी देत नाही. गाव सोडून त्यांना भटकावं लागतंय. बरं विदर्भामध्ये उद्योग आणायचं तर विदर्भात नाही आणणार. उद्योग कुठे नेतात. म्हणजे माझ्या हक्काचं जे आहे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे ते तुम्ही त्याला देत नाही आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.